तर आज आपण बघणार आहे क्लास 6 चॅप्टर नंबर 5 डेसिमल फ्रॅक्शन त्यातला प्रॅक्टिस सेट नंबर 14 बघणार आहे. तर बघा काय दिलं आहे. इन द टेबल बिलो राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द डिजिट इन द नंबर 378.0.25 या फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहायचं आहे, म्हणजे पॉईंटमध्ये व्हॅल्यूज लिहायचे. ठीक आहे, जसं की इथे प्लेस व्हॅल्यू इस डिजिट आणि प्लेस व्हॅल्यू दिलेले. ठीक आहे, इथे 100 टेन्स युनिट टेन्स हंड्रेड्स आणि 1000 पॉईंट नंतरच्या व्हॅल्यूज दिलेल्या इकडे. ठीक आहे, आता बघा जसं की आपल्याला इथे 100 प्लेसवर आपला 100 दिलेला आहे, डिजिट दिला आपल्याला 3, म्हणजे काय तर आपल्याला 3 मल्टिप्लाइड बाय असं समजायचं की 100. तर आपला आन्सर किती आला इथे 300 आलेला आहे. तसंच टेन्स प्लसवर आपला 10 मल्टिप्लाय बाय 7, तर आपला आन्सर किती आला 17 आलेला आहे. आता युनिट म्हणजे 1 मल्टिप्लाय बाय 8, म्हणजे 1 8 जार 8 1 जार 8 येणार आहे. त्याच्यानंतर टेन्स म्हणजे काय डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये 1/10 प्लस दिलेली व्हॅल्यू आपली, आणि इथे आपला डिजिट दिला आहे 0, म्हणजे 0 केला आपण 10, तर आपला आन्सर काय तर 0 येणार आहे. आता 100 सेम 1 करायचं त्याला 100. ठीक आहे, आणि डिजिट दिला आपल्या इथे 2, म्हणजे काय करणार आपण त्याला 1/100 मल्टिप्लाय बाय करणार त्याला आपण 2ने, म्हणजे याला जर आपण सॉल्व केलं, ठीक आहे 2ने जर याला आपण सॉल्व करायला गेलो तर आपला आन्सर किती येतं, तर इथे 0.02 हे आपला आन्सर येतं. कसं केलं तर बघून घ्या. काय येणार तर आधी 1 मल्टिप्लाइड बाय आपण 2 करणार आहे, म्हणजे आपला आन्सर किती आलं तर 2 येणार आहे. अपॉनमध्ये आपली व्हॅल्यू किती आहे तर 100 आहे. ठीक आहे, आता 1 2 म्हणजे काय तर हे 0 जसं तसे ठेवायचे आहे, आणि इथे आपल्याला व्हॅल्यू पॉईंटमध्ये करायचे आहे. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर येणार आहे 0.02. ठीक आहे, लास्टला 1000 दिलेला आहे, म्हणजे 1/1000 सेम प्रोसेस करायची आपल्याला, म्हणजे 1 मल्टिप्लाय आधी 4 5 करू तर आपला आन्सर येईल 1, परत 1000मध्ये राहील तर आपला 0.005 हे आपला आन्सर येणार आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 बघा. सॉल्व करायचं आपलं इक्वेशन 905.5 प्लस 27.197 दिले. ठीक आहे, बघा आधी लक्ष द्यायचं. काय करायचं सिम्पली आधी तर आपल्याला आपण हे प्लेस व्हॅल्यू पुट करायचे आहे त्याच्यात. ठीक आहे, इथे 1000 आहे बघा, लेफ्ट हँड साईडनी 1000 100 टेन्स 1, आणि राईट हँड साईडनी टेन्स 100 1000 10,000. ठीक आहे, अशा व्हॅल्यूज वाढत जातील. आता आपल्याला काय करायचं, इथे जो पॉईंट्स दिले तर पॉईंट्सच्या जागी पॉईंटच आले पाहिजे आपले. ठीक आहे, ते पॉईंटच्या नंतरचे डिजिट हे पॉईंटच्या नंतरच लिहायचे दोन्ही व्हॅल्यूचे. बघा जसं की इथे आपण घेतलं आहे 905 पॉईंट दिलेला आपल्याला मदत 0.5. आता हे 0 तुम्ही लक्ष देऊ नका, हे मी एक्स्ट्रा दिलेत का तर आपल्याला ही जी दुसरी व्हॅल्यू दिली आहे, जसं की 27.197 दिले. बघा काय करणार आपण त्याला पॉईंटच्या आधीचे 27 दिलेला बरोबर आहे, नंतर घेतला आपण इथे पॉईंट बरोबर आहे, त्याच्यानंतर डिजिट काय तर 197 दिलेलं आहे, म्हणून मी इथे काय तर एक्स्ट्रा 0 दिले आपल्याला. आता याची गरज आपल्याला ॲडिशन. ठीक आहे, तर काय करणार 0 7 7 0 9 9 5 + 1 6 बरोबर. आपण पॉईंटमध्ये पॉईंट ठेवल्यात म्हणून आपल्याला इझी जातं सॉल्व करायला. ठीक आहे, पॉईंट 5 + 7 इज 12, 2 इथे घेतला 1 कॅरी, 2 + 1 3 9 ॲज इट इज, म्हणजे आपला आन्सर कितीला आहे 932.697 आपला आन्सर आलेला आहे. सेकंड बघा 39 + 700.65 दिलेला आहे. 1000 100 टेन्स आणि युनिट प्लस इकडे 10,000 100 आणि 1000 व्हॅल्यू आपण पुट करू शकतो. मग 29.00 एक्स्ट्रा देऊन दिले आपण तिथे. इथे 700.65 दिलेलं आहे बरोबर आहे. आता याचे ॲडिशन करायचे आहे 055 06 6 90 9 30 3 आणि 7चा 7 ॲज इट इज, म्हणजे आपला आन्सर किती आला तर इथे 739.65 आपला आन्सर आला. थर्ड बघा काय केलं आपण इथे तर 40 प्लस सांगितलं पहिलं आपल्याला, म्हणून आपण इथे टेन्स आणि 1चा प्लेस लिहिलेला आहे 4040. त्याच्यानंतर 27.7 दिला आहे, मग आपण 27.7 घेतलेला आहे. त्याच्यानंतर 2 पॉईंट किती दिलं आहे तर 451. ठीक आहे, पॉईंटच्या खाली पॉईंट. आता इथे 0 आपण एक्स्ट्रा लावलं का तर आपल्याला कन्फ्युजन नको व्हायला, कारण की इथे डिजिट जास्त आहे, इथे फक्त 7 पर्यंतच होता, आणि इथे फक्त आपल्याला 1 साईड म्हणजे पॉईंटची कोणती व्हॅल्यूज दिलेली नव्हती, म्हणून आपण इथे काय केलं की सॉल्व करायला इझी केलं पाहिजे, म्हणून आपण इथे 0 0 दिलं. ठीक आहे,
आता 0 0 आणि 1 म्हणजे 1च येणार आहे. 0 0 5 म्हणजे 5, 0 7 4 म्हणजे काय तर आपला 4 किती नंतर 11 म्हणजे इथं 1 1 येईल आपला कॅरी. आता 7 + 1 8, 8 + 2 10, 0 1 आपला कॅरी. 4 + 2 6, 6 + 1 7 म्हणजे आपला आन्सर किती आला 17.151 आपला आन्सर आला. क्वेश्चन नंबर 3. आता याच्यात आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. ठीक आहे, बघा काय केलं आपण, व्हॅल्यू बरोबर पुट केलेली आहे 85.960. त्यातून मायनस काय करायचं आपल्याला 2.345 मायनस करायचं आहे. मग आता 0मधून तो 5 जात नाही म्हणून इथे काय आलं तर आपला 10 आला. इथे आपण जर 10 केला तर इथे सुद्धा व्हॅल्यू आपली कमी होणार आहे म्हणजे इथे होईल आपला 5. ठीक आहे, आता 10मधून 5 गेला 5, 5मधून 4 गेला 1, 9मधून 3 गेला 6. ठीक आहे, आता 5मधून 2 जातो 3, 8चा व्हॅल्यू जशा तशी म्हणजे आपला आन्सर किती आला 83.615 आपला आन्सर आला. सेकंड बघा किती व्हॅल्यू दिली आपल्याला तर 632.24 मायनस करायचं काय तर आपला 97.45. ठीक आहे, बघा आता 4मधून तो 5 जात नाही म्हणून याला केला आपण 40. परत इथे जर आपण व्हॅल्यू कमी केली म्हणजे 2मधून आपल्याला काय करायला इथे 1, आता 1मधून तर जाणार नाही म्हणून आपण याला केला 11. परत 2 1 जात नाही परत 11 केला, परत 2चा होईल आपला इथे 12 आणि 6 होता आपला 5. आता 14मधून 5 गेला 9 येते. 11मधून किती गेला तर आपला 4 गेला तर आपला आन्सर येते 7. 11मधून 7 गेला परत 4, 12मधून 9 गेला 3 आणि 5मधून 5 राहिला आपला म्हणजे आपला आन्सर किती आला तर 534.79. 200 मायनस करायचं आपल्याला कशाला तर 005, त्याच्यातून मायनस करायचं आहे 17.186ला. ठीक आहे, आता 5मधून 6 जात नाही म्हणून 15 केला, 0मधून तर 8 जात नाही म्हणून 10 केला, परत त्याच्यातून 9 कॅन्सल केला आपण त्यात 9 येतं आपला आन्सर. परत 0मधून जात नाही 10 तर परत 9 आला, 0मधून 10 जात नाही 9 केला, परत इथे 0चा परत तरी 10 केला आणि 2मध्ये आला 1 आला. आता 50मधून 6 गेला 9 येते, 9मधून 8 गेला 1, 9मधून 1 गेला 8, 9मधून 7 गेला 2 येते, 9मधून 1 गेला 8 येते आणि 1चा ॲज इट इज म्हणजे आपला आन्सर किती आहे 182.819 आपला आन्सर येते. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 का काय म्हटलं आहे, अविनाश ट्रॅव्हल 42 किलोमीटर 365 मीटर बाय अ बस. अविनाश नावाचा व्यक्ती काय तर 42 किलोमीटर आणि 365 मीटर काय तर बसने ट्रॅव्हल करणार. नंतर 12 किलोमीटर 460 मीटर बाय अ कार. त्याने काय केलं तर 12 किलोमीटर आणि 460 बाय कार आलं. आता वॉक किती केलं आहे त्यानं 640 मीटर केलं आहे. अँड हाऊ मेनी किलोमीटर डिड द ट्रॅव्हल टुगेदर. आता या सगळ्यांची करायची आपल्याला टोटल आणि सांगायचं आहे की त्याने किती किलोमीटर त्यांनी काय केलं तर ट्रॅव्हल केलं. पहिले आपण गिवन लिहू, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस किती तर 42 किलोमीटर आणि 365 मीटर दिलं आहे. याला आपण कन्वर्ट करून घेऊ किलोमीटरचं मीटर एक तर मीटरचं किलोमीटर. तर आपण सिम्पली काय केलं 42 किलोमीटर प्लस केला 365 डिवायडेड बाय त्याला घ्यायचं तर 1000. तर आपला आन्सर किती आला 42 किलोमीटर प्लस काय तर 0.365 मीटर म्हणजे आपला आन्सर आहे 42.365 किलोमीटर आपला आन्सर आला. आता कारने जे ट्रॅव्हल केलं आहे किती केलं आता 12 किलोमीटर आणि 460 मीटर केलं होतं. ठीक आहे, तर त्याला आपण कन्वर्ट केलं तर आपला आन्सर किती आला 12.460 किलोमीटर म्हणजे सगळ्याला आपण काय तर किलोमीटर कन्वर्ट करून घेतलं. आता तो पायी चालला आहे तर किती चालला आहे तर 460 मीटर चालला आहे, त्याला आपण डिवाइड करून घेतलं आपला आन्सर किती आला किलोमीटरमध्ये कन्वर्ट केलं तर 0.640 किलोमीटर आलं. झालं कन्वर्जन सगळ्याचं करून घेतलं आपण आता किलोमीटरमध्ये. आता टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अविनाश इक्वल टू ट्रॅव्हल बाय अ बस प्लस वॉक बाय अ ट्रॅव्हल बाय कार अँड ट्रॅव्हल बाय वॉकिंग. म्हणजे हे तिन्ही जे आहेत आपण घेतलेले आहे बस कार आणि वॉकिंगचे या सर्वांचे काय करायचं आपल्याला ॲडिशन करायचं. तर आपला आन्सर किती बघा इथे काय करतो आपण त्याला 42.365 प्लस 12.460 प्लस 640 केलं तर आपला ॲडिशन किती येतं इथे तर 5005 6 + 6 12 12 + 4 16 म्हणून आपला 6 आला 1 आपला कॅरी 3 + 1 4 4 + 4 8 8 + 6 किती येतं 40 4 आला 1 कॅरी 2 + 1 is 3 3 + 2 5 5 आला 4 + 1 is 5 म्हणजे किती टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर 55.465 किलोमीटर टोटल डिस्टन्स आणि ट्रॅव्हल. क्वेश्चन नंबर 5 का
Aisha bought a 1.80 meter of clothes for her salwar and 2.525 meter of her kurta. If the cloth cost rupees 120 rupees per meter, and how much cost per pay a shopkeeper? काय करायचं? फर्स्ट क्लॉथ बाय अ सलवार किती घेतली आपण तर 1.80 मीटर घेतलेली आहे आणि कुर्तीसाठी किती घेतली आपण तर 2.25 मीटर घेतले. आता याची करायची आपल्याला काय तर ॲडिशन. आधी याची ॲडिशन केली आपण 1.80 आणि 2.25ची. 0 + 5 5, 8 + 2 10, 0 आला 1 कॅरी, 2 + 1 + 1 2, 2 + 4 2 + 4 2 किती येतं 4, म्हणजे 4.05 किती आहे तर त्याची टोटल गेली आहे त्यांनी 4.05 एवढी टोटल आहे मीटर. ठीक आहे. आता कॉस्ट ऑफ 1 मीटर क्लॉथ किती घेतली आहे तर आपण इथे 120 रुपीज घेतली आहे. ठीक आहे. मग आता काय करायचं आपल्याला तर टोटल कॉस्ट ऑफ 1 मीटर पहिले आपण 1 मीटरचं काढू, मल्टिप्लाय बाय बॉथ बाय आयशा केलं. आता 1 मीटरची किती आहे तर 120 आहे, मल्टिप्लाइड बाय टोटल किती घेतली आपण तर इथे 405 केली आहे. म्हणजे आपला आन्सर किती आला तर 486. म्हणजे किती येतं तर आयशा पेड अ टोटल अमाऊंट ऑफ शॉपकीपर किती तर 486 तिने पेड केलेलं आहे. 6 बघा. सुजाता बॉट वॉटरमेलन वेट इज 4.25 किलोग्राम अँड गोवा 1 kg 750 grams टू द चिल्ड्रन इन देअर निकबॉर्न अँड हाऊ मच इट डज दे हॅव लेफ्ट. बघा काय घेतलं आहे वेट ऑफ दी वॉटरमेलन किती आहे तर 4.25 kg घेतलेले आहे. नंतर वेट ऑफ वॉटरमेलन गिव्ह चिल्ड्रन किती आहे तर आपला 1.750 ग्राम दिलेली. म्हणजे सिम्पली काय करायचं आपल्याला तर याला ग्रामचा आधी के जीमध्ये कन्वर्ट करून घेऊ. म्हणजे टोटल किती आहे दोन्हीचे ॲडिशन करून तर 1.715 kg आलं. ठीक आहे. आता काय करायचं आहे वेट ऑफ द वॉटरमेलन लेफ्ट आणि वॉटरमेलन टोटल वेट, त्याच्यानंतर वॉटरमेलन प्लस चिल्ड्रनचं वेट किती घेतलं आपण ते बघा. तर आपला आन्सर किती आला इथे तर इथे किती आलं तर 2.50 म्हणजे 2.5 kg. काय तर वेट ऑफ द वॉटरमेलन लेफ्ट बाय सुजाता किती तर 2.5 किलोग्राम एवढा आपला आन्सर आला आहे. 7 बघा. अनिता वॉज ड्रायव्हिंग ॲट अ स्पीड ऑफ 85.6 km/h and the road had a speed limit of 55 km/h. By how much should reduce the speed of within the speed limit. ठीक आहे. काय सांगितलं स्पीड ऑफ द अनिता किती आहे ड्रायव्हिंगची 85.6 km/h दिली आहे. स्पीड दिली आहे आपल्याला त्याची किती तर 55 km/h चाललेली आहे. ठीक आहे. आता अनिता रिड्यूस हर स्पीड टू 85.6 केली. तिने काय तर तिची स्पीड कमी केली. तर आपला आन्सर किती आला तर इथे 13.6 आला. म्हणजे किती तर ते कितीच्या स्पीडने चालली आहे तर 13.6 km/h स्पीडने चाललेली आहे.